संत तुकाराम वीस. संत तुकाराम महाराज जगद्गुरु म्हणतात त्यांना. त्यांचा जन्म कधी झाला? 1608 साली देहू या ठिकाणी. गेलेत का तुम्ही देहूला कधी? गेले ना? ठीक आहे, आपण सगळे मिळून जाऊयात. त्यांना अभंग करायची खूप आवड होती. ते नेहमी अभंग कीर्तन म्हणायचे आणि त्यांनी तुकाराम गाथा लिहिली. खूप मोठं पुस्तक आहे तुकाराम गाथा. त्यामध्ये खूप सारे अभंग आहेत. वारकरी संप्रदाय सगळेजण त्याचा खूप अभ्यास करतात. पण त्यावेळी तुकाराम महाराजांना खूप विरोधक होते. त्यांना अभंग कीर्तन म्हणू देत नसायचे आणि त्यावेळेस ब्राह्मण विरोधक लोक होते. ते काय म्हणले तुकाराम महाराजांना की तुम्ही लिहिलेली तुकाराम गाथा ही इंद्रायणीमध्ये बुडवा. मग महाराजांनी काय केलं? त्यांच्याशी भांडण करत बसले का? नाही. त्यांनी ती गाथा घेतली आणि इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. आणि महाराज असे 13 दिवस बिना अन्न पाण्याचे बसले. आणि 14व्या दिवशी साक्षात देवाने चमत्कार केला आणि 14व्या दिवशी नदीतून तुकाराम गाथा वरती आली. त्याच्यामध्ये एकही अक्षर ते पुसलं गेलं नव्हतं. आई अशी आली म्हणजे त्यांची भक्ती किती होती, म्हणून त्यांना देव प्रसन्न झाला आणि गाथा वरती आली. असे संत तुकाराम महाराज हे खूप मोठे संत होऊन गेले. आजही आषाढी वारीला खूप लोक, लाखो लोक वारकरी पंढरपूरला जातात. वारी निघते ना, देव त्यांचे 2 श्लोक मी म्हणून दाखवते. खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी असे खूप श्लोक लिहिले, खूप अभंग लिहिले. त्यातील 2 ओळी सांगते. प्रसिद्ध ओळी आहेत त्यांच्या. जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, त्याची साधू ओळखावा देव त्याची जाणावं. हा, छान, मस्त. सचिन दाहरी टाळ्या वाजवा. दुसऱ्यांना नेहमी मदत करतो किंवा दुसऱ्यांचे दुःख कमी करतो, त्यालाच देव म्हटलं पाहिजे, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. आपण पण कसं वागलं पाहिजे? आनंद देता आला पाहिजे. असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आज त्यांना वैकुंठ गमन झालं. त्यांना साक्षात पुष्पक विमान घ्यायला आलं होतं. गरुड पक्षावर ते विराजमान होऊन त्यांना वैकुंठ गमन झालं, म्हणून आजचा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखतात. अशा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना मी विनम्र अभिवादन करते. सगळ्यांनी म्हणा, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.